केसिंग आणि प्रफुल्ल पटेल या दोघांचे संबंध होते याची माहिती मला नव्हती, अशी टिप्पणी पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलताना केल्याची माहिती समजतेय. पार्थ पवार म्हणतायत की पटेल आणि केसिंग, अजित पवारांचा मृत्यू ज्या विमानामुळे झाला त्या विमानाचा मालक असणारा हा व्यक्ती म्हणजे केसिंग. याच केसिंग आणि प्रफुल्ल पटेल यांचे संबंध आहेत याची माहिती पार्थ पवारांनाही, सुनेत्रा पवारांनाही, जय पवारांनाही आणि अजित पवारांच्या पक्षातील आमदारांनाही नसल्याची माहिती समोर आलीय. अर्थ समजतोय? व्ही.के. सिंगच्या घरगुती लग्नांमध्ये प्रफुल्ल पटेल गेले होते का, हा रोहित पवारांनी प्रश्न सोडवून दिला होता. त्याचं उत्तर कदाचित पार्थ पवारांना मिळालं. जय पवार 9 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेणार होते. ती पत्रकार परिषद पुढे का ढकलली गेलेली आहे याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही. अजित पवार गेल्यानंतर तब्बल जवळपास 41 दिवस झालेत आणि या 41 दिवसांनंतर सुनील तटकरे अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करा अशा स्वरूपाचं पत्र देत असल्याचीही माहिती समजतेय. या सगळ्या घडामोडींचे जर डॉट जोडायचे जर ठरले तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनाच बाजूला करून जर पक्षाचं विलिनीकरण केलं तर याआधी फडणवीसच म्हटले होते की विलिनीकरणाची चर्चा करायची असेल तर यावेळी अगोदर तुम्ही माझ्याशी बोला. तेच फडणवीस आता ज्यावेळी शरद पवार राज्यसभेवर जात आहेत त्यावेळी शरद पवारांची राज्यसभा बिनविरोध कशी होईल यासाठी फिल्डिंग लावत असल्याची माहिती समोर आली होती. आणि देवेंद्र फडणवीसांच्याच हातामुळे किंवा अदृश्य हातामुळे इकडे शरद पवार राज्यसभेवर बिनविरोध गेलेत. अर्थ, फडणवीस आणि पवारांनी हात मिळवला म्हणजे विलिनीकरणाच्या मुद्द्याला खोडा बसला. नरेश अरोरा ही व्यक्ती PR एजन्सीपुरती मर्यादित होती. ती व्यक्ती कशा पद्धतीने अजित पवार गेल्यानंतर पक्षात ॲक्टिव्ह झाली आणि अजित पवार गेल्यानंतर ॲक्टिव्ह होण्याअगोदर 1 महिना आधी म्हणजे अजित पवार हयात असतानाच्या 1 महिना आधी घडलेल्या घडामोडी, नरेश अरोरांच्या पुण्यातील कार्यालयावरती पडलेली धाड, या सगळ्याच गोष्टींचे हे डॉट्स सांगतायत की नरेश अरोरा ही व्यक्ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत 100% लॉयल आहे का? ती व्यक्तीची नावे राज्यसभेवर जाण्यासाठीही चर्चेत आली. प्रफुल्ल पटेल यांची नावं राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आली. पटेल आणि तटकरे हे ज्या पोझिशनवरती आहेत सध्या त्यांच्या नियुक्त्या परस्पर केल्या गेल्यात अशा पद्धतीचा आमदारांचा सूर आला. सगळं काही पटेल एक पटेलन आणि तटकरे एक तटकरे झालंय. याचा अर्थ सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांनासुद्धा भविष्यात ही 2 लोकं अडचणीत आणू शकतात. आणि जर आता विलिनीकरणाच्या दिशेने जर जायचं असेल तर फक्त पटेल आणि तटकरे यांचाच विरोध जास्तीचा दिसून आलाय. हे दोघं बाजूला ठेवा आणि विलिनीकरण करा अशा पद्धतीचा सुद्धा निर्णय येत्या काळात होऊ शकतो. हा अंदाज, या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं पुढचा विचार चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.